नमस्कार. आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुगाव, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. या प्रसंगी या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ते सेवानिवृत्ती घेऊन या शाळेतून सेवानिवृत्त झाले. तरी पण विद्यार्थ्यांच्या प्रती असलेला त्यांचा लळा, त्यांचा जो विद्यार्थ्यांच्या प्रती एक सहवास आहे तो त्यांना घरी बसू देत नाही. म्हणतात ना, सेवानिवृत्ती ही सेवानिवृत्ती नसून ती नवीन जीवनाची आवृत्ती आहे. त्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांच्या सहवासापोटी त्यांचा जो लळा लागलेला होता त्या विद्यार्थ्यांच्या प्रती ते त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला आज शाळेमध्ये उपस्थित आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. या शाळेमध्ये मागच्या 7 ते 8 वर्षापासून तुम्ही कार्यरत होतात. हो. या शाळेच्या जडणघडणीमध्ये आपला सिंहाचा वाटा राहिलेला आहे. या ठिकाणच्या गावकऱ्यांना, शालेय व्यवस्थापन समितीला, ग्रामपंचायतीच्या बॉडीला आणि सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आपण जी या शाळेची प्रगती केलात, शाळेला एका उंचीपर्यंत नेण्याचं आपण आपल्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे. काय सांगाल सर? जवळपास 2018 31 मे 2018ला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ऑनलाईन बदलीचं फार मोठं हे झालं होतं. हो. त्यातच सुदैवानं माझ्या गावाजवळून ही जवळ असलेली शाळा, जे की थोडीशी म्हणजे या शाळेची स्थिती त्यावेळेस फार अशी वृक्ष होती आणि या शाळेशी माझा संबंध अगोदरपासून गावाशी होता. परंतु हे घेत असताना, शाळा निवडत असताना आमच्याच मित्रांचं काय म्हणणं होतं की दुगाव कशाला घेत असत तुम्ही. पण मी त्यांना म्हणालो, सर आता मला ही शाळा मी निवडलेली आहे आणि इथं काहीतरी करून दाखवणं हे एक आपलं कर्तव्य समजून या शाळेची मी निवड केली होती. सर, मागच्या काळामध्ये कार्य करत असताना आणि शाळेला एका उंचीवरती नेऊन ठेवत असताना तुम्हाला गावकऱ्यांचं, व्यवस्थापन समितीचं, ग्रामपंचायतीचं आणि सहकाऱ्यांचं जे सहकार्य लाभलं त्याचं तुमच्या शब्दामध्ये वर्णन. मुळात माझा स्वभाव आदरणीय बाळासाहेब पाटील कदम सरपंच आहेत या ठिकाणी. पहिल्यांदा मी गाववाल्याशी जुळून घेतलं सर. आणि प्रत्येकासाठी संवाद हा फार महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही गाववाल्याशी एकरूप होता आणि ते ऑटोमॅटिक तुम्हाला सहकार्य करतात. यातनंच अशा परिस्थितीमध्ये मागच्या एक 2 ते 3 वर्षाखाली एक महाराष्ट्र शासनाची योजना आली, जी मुख्यमंत्री माझी शाळा. या कार्यक्रमासाठी आदरणीय बाळासाहेब पाटील कदम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती यांच्या विद्यमाने दत्त मंदिरामध्ये एक भव्य दिव्य अशी आम्ही रात्रीला बैठक घेतली सर, जी की 15 ऑगस्ट झाल्यानंतर ती बैठक लावण्यात आली होती. आणि खरंच सांगावं, एवढा उदंड प्रतिसाद त्या बैठकीला भेटला, लोकसहभाग. आणि त्या ह्याच्यामध्येच जवळपास त्याच दिवशी आम्हाला 1 लाख रुपयाचा निधी प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटला सर. आणि त्यानंतर या गावचा आलेख लोक सहभागाचा असा वाढतच गेला. त्यात आमचे ॲडव्होकेट कदम साहेब, शिवेंद्र कदम साहेब ह्या गावचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी असा पांडा या ठिकाणी टाकलेला आहे की दरवर्षी शाळेमधल्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग, हे सगळं साहित्य जे की संपूर्ण किटच, त्यात कुठलं पाठ्यपुस्तकं तर शासन देते, पण पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त जे काही शैक्षणिक साहित्य लागते ते साहेबांनी दिलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्या गाववाल्यांचा या शाळेकडं बघण्याचा असा पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण झाला. त्यातून हे जे शाळेचा परिसर आहे तो एवढा आता निसर्गरम्य झालेला आहे. इथं अगोदर
या शाळेतून जनावरं जात होती. परंतु आज गावातलं एकही लेकरू या ठिकाणी येऊन या झाडाचं पान तोडत नाही, फूल तोडत नाही. एवढं चांगलं वातावरण या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. आता लोकांनाच कळालेलं आहे की ही शाळा माझी आहे. एक म्हण आहे ना सर, शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा. ही जी म्हण आहे ती आमच्या गावासाठी अगदी 100% या ठिकाणी ही झालेली आहे. अगदीच तुमच्या मनोगतातून असं वाटते की लोकसहभागाशिवाय आणि आपण ज्या कार्यक्षेत्रात कार्य करतो तिथल्या लोकांशिवाय आपण कुठलीही यंत्रणा पुढे नेऊ शकत नाही. मग ती शाळा असो आणि अन्य कुठलीही कार्यालय असो. यस, अगदीच तुमच्या नेतृत्वामध्ये या दुगावच्या नगरीतल्या लोकांनी तुम्हाला भरपूर अशा प्रकारचं सहकार्य केलं आणि त्याच माध्यमातून तुम्ही शाळेचा सर्वांगीण विकास करू शकलात, त्यातून निष्पन्न होते. अगदी अगदी बरोबर आहे. आणि जोपर्यंत आपलं अटॅचमेंट गाववाल्याशी होणार नाही, आपण गाववाल्यांना वाटावं ही शिक्षक मंडळी आमची आहे, आमच्यासाठी हे झटतात. आमच्या लहान मुलांना जे शिक्षण जे द्यायचं आहे ते कौशल्यपूर्ण, व्यावसायिक, अजून भविष्यात त्यांना आत्ताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी भाषेचं ज्ञान आणि यथार्थ जे काही लागत असेल आता ते ह्याच्यामध्ये इंग्रजी असो, विज्ञानाचा असो, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून विद्यार्थ्यांनी पुढं जावं ही अपेक्षा लोकांची असते. आणि आपल्या पाल्याला काय येतं आहे आणि एकदाच आपल्या शिक्षकांनी त्यांच्या मनात जेव्हा घर केलं की ते आपल्याला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाहीत, हे मला या अनुभवातून आलेलं आहे सर. आपण कॅप्टन होतात या शाळेचे. या शाळेच्या गुणवत्तेच्या दृष्टीनं आपण काय सांगाल? जिल्हा परिषदेची मातृभाषेतून शिक्षण देणारी शाळा आहे, तर इथली गुणवत्ता कशी आहे हे तुमच्या एवढं चांगलं कोणी सांगू शकणार नाही. हां, अगदी बरोबर आहे सर. तर आत्ताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावं हा सर्वांना हे मान्य आहे. परंतु इंग्रजी माध्यमाचं काही जे पेव या ठिकाणी आता उदयाला आलेलं आहे, त्यात आम्हाला माहीत आहे, गावकऱ्यांना माहीत आहे, तिथल्या शाळेत जी शिकवणारी मंडळी जी की त्यांच्याकडे कुठलं असं शैक्षणिक पात्रता नसते, ते 10वी जास्तीत जास्त 12वी पास असे असतात. आणि तेच विद्यार्थी जे आपल्याच शाळेतून गेलेले विद्यार्थी, आपल्या हातातून खालून गेलेले विद्यार्थी, ते इंग्रजी शाळेमध्ये जेव्हा शिकवतात तुटपुंज्या मानधनावर, पण लोकांचा थोडासा कल त्या याच्याकडं वाढल्यामुळं हे झालं होतं. परंतु आमच्या गावातल्या सर्व शिक्षकांनी त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला तोडीस तोड देणारं वातावरण आमच्या शाळेत या ठिकाणी निर्माण केलं. जे विद्यार्थी सूट बुटामध्ये इंग्रजी शाळेमध्ये जातात तशाच प्रकारचं वातावरण आम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे सर. आय कार्ड, टाय, बेल्ट, विद्यार्थ्यांचा तो रुबाबदारपणा आणि त्याच्यानंतर जे बास्केट वगैरे घेऊन पाण्याची बॉटल, हे जे वातावरण इंग्रजीमध्ये जे होतं तेच वातावरण आमच्या शाळेत निर्माण केल्यामुळं आणि त्या स्कूल बसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याकडं आणि आमच्या शाळेकडं बघणाऱ्या विद्यार्थ्याकडं हे गाववाले पाहत आहेत आणि त्यांना हा फरक जाणून आला. त्याच्यामुळं ते आज आमच्याकडं अगदी पॉझिटिव्ह दृष्टीनं या ठिकाणी बघत आहेत. आणि त्यातल्या त्यात आमचा जो स्टाफ आहे, खरंच त्यांनी या गावाला अतिशय वाहून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांचा या शाळेकडं बघण्याचा कल अगदी पालटलेला आहे आणि ते स्वतःहून या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती हो, अजून कुठले सांस्कृतिक कार्यक्रम हो, सांस्कृतिक कार्यक्रम हा सिनियर कॉलेजला लाजवण्यासारखा आमचा सांस्कृतिक कार्यक्रम मागच्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी होत आहे. त्यातल्या त्यात शैक्षणिक सहल हा विद्यार्थ्यांचा आनंदाचा विषय असतो आणि त्यात विद्यार्थी रममाण होतात. काही दिवस थोडंसं वातावरण
बाहेरचं बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना बी एक दृष्टी येते की बाहेरच्या शाळा कशा आहेत. आम्ही रत्नागिरीला गेलो होतो सर, विद्यार्थ्यांना आमच्या रत्नागिरीच्या पण शाळा दाखवल्या. त्याच्यामुळं तो गणपतीपुळेचा सीफेस हे दाखवलं, प्रत्यक्ष त्यांना समुद्राच्या लाटा कशा असतात हे सगळं दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांना आणि गाववाल्यांना वाटू लागलं की आमची शाळा ही खरंच एखाद्या कॉन्व्हेंट शाळेला लाजवेल अशा प्रकारची बनलेली आहे. त्याच्यामुळं सर्व गावकऱ्यांचा कल आमच्या शाळेकडे बघण्याचा बस झालेला आहे. अगदीच आपल्या नेतृत्वामध्ये या शाळेने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुगावने मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा या मुख्यमंत्री योजनेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आणि उत्तरोत्तर या शाळेची प्रगती आपल्या नेतृत्वामध्ये होतच आहे आणि ती होत राहील अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. आपण या शाळेला या निरोप समारंभाच्या प्रसंगी भेट दिलात म्हणून मी या गावचे लोकप्रतिनिधी बालाजी पाटील कदम यांना विनंती करतो आपणास पुष्प देऊन ते सन्मानित करतील आणि आपले मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.